स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे। तर झालं असं की आता रिसेंटली की आई पप्पा इथे युरोपमध्ये आलेले, त्यामुळे मला असं वाटलं की जर तुमच्यापैकी कोणाला युरोपमध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्सला बोलवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होऊ शकतो। किंवा तुमच्या कोणी फॅमिली फ्रेंड्स पैकी जर कोणी विचार करत असेल तर तुम्ही त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून हेल्प मिळू शकेल। कधी कधी असं होतं की एखादा छोटी मोठी गोष्ट आपली स्किप होऊ शकते, सो म्हणून मला असं वाटलं की हा विषय देखील आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा की नेमकी काय डिटेल प्रोसेस असते जर तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला किंवा फॅमिली मेंबर्सला युरोपमध्ये बोलवायचं आहे तर ही सगळी प्रोसेस आता अमित पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतील आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत ज्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे त्यांच्यासोबतही हा व्हिडिओ आपला नक्की शेअर करा। सो चला आता पुढचं अमित तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतील डिटेल। तर जेव्हा आपल्याला आपल्या पॅरेंट्सला किंवा आपल्या बाकी फॅमिली मेंबर्सला युरोपमध्ये बोलवायचं असतं तो आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो। आपण त्याच्यासाठी तयारी करत असतो। बाकीची तयारी तर असतेच, पण सगळ्यात महत्वाची तयारी म्हणजे त्यांना इथे कसं बोलवायचं, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी जशा आपल्याला माहिती आहेत की ट्रॅव्हल तिकीट झालं, विजा झालं, ह्या गोष्टी करणं आवश्यक असतं, कारण त्याच्याशिवाय प्रवास करणं तर शक्य नाही। मग सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की विजा कसा काढायचा, कुठून काढायचा, त्याच्यासाठी काय काय लागतं, तर ही सगळी माहिती गोळा करणं कुठून मिळेल आपल्याला हे कधी कधी थोडंसं असं वाटू शकतं आपल्याला की हे आपल्याला जमेल का कुठल्या एजंटची मदत घ्यायची का आपण। तर ह्या सगळ्या गोष्टींचा या व्हिडिओमध्ये मी सगळा खुलासा करणार आहे आणि याच्यामध्ये सांगणार आहे की विजा काढणं, स्पेसिफिकली मी इथे युरोप बद्दल बोलतोय आणि त्यातल्या त्यात मी स्वीडन बद्दल बोलेन, कारण मी इथे स्वीडनमध्ये राहतो। त्याच्यामुळे मी हे सांगेन की विजा काढणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः घरी बसून करू शकता। तुम्हाला कुठल्याही एजंटची गरज पडणार नाही आणि अगदीच म्हणजे सोपी पद्धत आहे ही। तर ह्याच्यासाठी काय लागतात डॉक्युमेंट्स आणि कशी काय काय प्रोसेस आहे हे मी तुम्हाला डिटेल सांगतो आता। तर चला सुरू करूया मी या डिटेल माहितीसाठी। तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं जो स्वीडनचा प्रवास आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या तारखा ठरवणं गरजेचं आहे। तुम्ही इथे किती दिवसांसाठी येणार आहात, कारण इथे विजा जो असतो हा दोन प्रकारचा विजा मिळतो। एक असतो टुरिस्ट विजा आणि एक असतो इन्व्हायटिंग और व्हिजिटिंग फॅमिली आणि फ्रेंड्स। म्हणजेच की जर तुमच्या घरचे किंवा तुमचे मित्र कोणी हे ॲज अ टुरिस्ट म्हणून येणार आहेत का ते तुमच्याकडे राहायला येणार आहेत, ह्या दोन प्रकारांनी तुम्हाला विजासाठी तुम्हाला अप्लाय करता येतं। आणि जो हा विजा मिळत असतो हा असतो सिंगल एंट्री विजा, म्हणजे ह्या विजाच्या थ्रू तुम्ही युरोपमध्ये एकदाच येऊ शकतात आणि हा विजा व्हॅलिड असतो 90 दिवसांसाठी। तर काही स्पेशल केसेसमध्ये हा विजा वाढवून 180 दिवसापर्यंतचा करता येतो, पण जनरली हा विजा मिळतो 90 दिवसांसाठी। सो जेव्हा तुम्ही अप्लाय कराल स्वीडनच्या विजासाठी तर तो तुम्हाला 100% 90 दिवसांचा विजा मिळू शकतो जास्तीत जास्त, पण हा कमी जास्त होऊ शकतो त्या तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे। तुम्हाला 30 दिवसांचा पाहिजे, 60 दिवसांचा पाहिजे, तुमच्या ट्रॅव्हल प्लॅन प्रमाणे। तर आता हे तुमचं एकदा ठरलं की किती दिवसांचा विजा काढायचा आहे, तुमच्या ट्रॅव्हल डेट्स काय आहेत, ह्या सगळ्या ठरल्याच्या नंतर मग प्रोसेस येते की तुम्हाला एक्झॅक्टली काय काय लागणार आहे। तर मेन तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी लागतं तुमचं ट्रॅव्हल तिकीट, त्याच्यासाठी लागतो एक इन्शुरन्स आणि लागतो विजा। तर या तीन गोष्टींपैकी ट्रॅव्हल तिकीट ही तर फार सोपी गोष्ट आहे। ट्रॅव्हल तिकीट हे तुम्ही तुमच्या कुठलीही जी वेबसाईट आहे, वेगवेगळ्या एअरलाईन्स असतात त्या एअरलाईन्सवर तुम्ही कम्पेअर करून तुम्ही ट्रॅव्हल तिकीट बुक करू शकता तुम्हाला पाहिजे त्या डेट्स। कारण प्रत्येक एअरलाईन्सचे प्राइसेस वेगळे असतात, ऑफर्स वेगळ्या चालू असतात, त्याप्रमाणे तुम्ही कम्पेअर करून तुम्ही तिकीट बुक करू शकता। कारण तिकीट हे सुद्धा एक वन ऑफ द डॉक्युमेंट आहे विजासाठी। तर तुमच्याकडे जर कन्फर्म तिकीट असेल तर ते तुम्हाला तुमचं विजा ऍप्लिकेशनला ते जोडावं लागतं। ह्याच्यासोबत दुसरी गोष्ट येते ट्रॅव्हल इन्शुरन्ससाठी। तर ट्रॅव्हल इन्शुरन्स हा सुद्धा एक वन ऑफ द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता तिथे तुमच्याकडे तुमचा कुठलाही सोशल सिक्युरिटी नंबर नसतो। जर तुम्ही तिथे आजारी पडलात, काही झालं किंवा इव्हन तुमचं सामान जरी नाही आलं किंवा कुठल्याही गोष्टी फ्लाईट डिले झाल्या, काही जरी झालं, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये कव्हर्ड असतात। तर हा जो ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे हा 30,000 युरो किंवा 30,000 US याच्या इक्विव्हॅलंट अमाऊंटचं तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणं गरजेचं असतं। मग त्याप्रमाणे जर सिनियर सिटीजन्स असतील तर कदाचित
त्यांचे काही आधीचे हेल्थ इश्यूज असतील, त्याच्यामुळे मे बी हा ट्रॅव्हल इन्शुरन्स थोडासा महाग असू शकतो. पण साधारणतः हा ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला 10 ते 20,000 या दरम्यान तुम्हाला येऊन जायला पाहिजे. साधारणतः 60 ते 90 दिवसांचं ट्रॅव्हल इन्शुरन्स. तर तुम्हाला ट्रॅव्हल कॉस्ट मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी एअरलाईन चूज कराल त्याप्रमाणे तुम्हाला फ्लाईटच्या तिकिटाची कॉस्ट तुम्हाला लागेल, प्लस ट्रॅव्हल इन्शुरन्सची पण मी तुम्हाला आता एक कॉस्ट सांगितली, ती साधारणतः 10 ते 20,000 रुपये इंडियन करन्सीमध्ये येऊ शकेल. आणि तिसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचा विजा. आता विजा हा कसा अप्लाय करायचा याची मी तुम्हाला थोडीशी डिटेल पद्धत सांगतो. आता विजा अप्लाय करताना सगळ्यात पहिले आपण एक प्रकार बघूया. जर तुम्ही ऍज अ टुरिस्ट म्हणून येणार असाल तर तुम्ही स्वतःच जर समजा विजासाठी अप्लाय करताय तर याच्यामध्ये काय होतं की तुम्ही इथे कुठे राहणार आहात ह्याच्यासाठी लागणारं तुम्हाला हॉटेल बुकिंग वगैरे आधीच करावे लागतात, कारण ते तुम्हाला ऍज अ डॉक्युमेंट म्हणून विजासाठी द्यावे लागतात. पण जर तुम्ही तुमच्या रिलेटिव्हकडे किंवा फॅमिलीजकडे किंवा फ्रेंड्सकडे जर जाणार असताल तर इथे काय होतं की ते रिलेटिव्ह फॅमिली जे ऑलरेडी स्वीडनमध्ये आहेत हे तुमचे होस्ट असतात. तर मग त्या होस्टला तुम्हाला सगळे डिटेल्स डॉक्युमेंट्स पाठवायचे असतात. तर ही प्रोसेस काय आता मी थोडक्यात सांगतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आधी सांगेन की डॉक्युमेंट्स काय काय लागतात आणि कुणाचे काय काय लागतात. जसं आता होस्ट तुम्हाला बोलवणार आहे तर होस्ट, आता इथं उदाहरण घेऊयात, समजा मी आहे तर मी माझ्या फॅमिलीला इथे बोलवतोय. तर सगळ्यात पहिले माझा इथला पासपोर्ट म्हणजे माझा भारतीय पासपोर्ट असेल किंवा तुम्ही जर स्वीडिश नागरिक झाला असाल जो कुठला तुमचा करंट पासपोर्ट असेल तो पासपोर्ट, तुमचा इथला असलेला विजा हे तुम्हाला द्यावं लागतं. प्लस त्याच्यासोबत तुमचे 3 महिन्याचे ते 6 महिन्याचे सॅलरी स्लिप्स द्यावे लागतात. 3 महिन्याचे सॅलरी स्लिप आणि 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट द्यावं लागतं. त्याच्यासोबतच तुम्ही जिथे राहता त्या घराचे अकोमोडेशन डिटेल्स द्यावे लागतात. जसं तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असताल तर तुमचं अग्रीमेंट असेल समजा तर त्या अग्रीमेंटची कॉपी झालं, किंवा इथे जे टॅक्स ऑफिस आहे त्याला स्कॅटेवर्केट म्हणतात आणि त्या स्कॅटेवर्केट कडून एक लेटर मिळतं. त्या लेटरला पर्सन बेविस लेटर असं म्हणतात. तर त्या पर्सन बेविस लेटरमध्ये मेन्शन केलेलं असतं की तुमच्या घराचा पत्ता काय आहे. तर ते इथलं एक लिगल ऍड्रेस प्रूफ आहे बेसिकली. तर हे लिगल ऍड्रेस प्रूफ तुम्हाला द्यावं लागतं. त्याच्यासोबतच मायग्रेशन वर्केट जे बेसिकली जी स्वीडनची मायग्रेशन एजन्सी आहे जी तुम्हाला विजा प्रोव्हाइड करते, तर त्याचा एक इन्व्हिटेशन फॉर्म असतो, स्टँडर्ड इन्व्हिटेशन फॉर्म. हा स्टँडर्ड इन्व्हिटेशन फॉर्म पण इन्व्हायटीला भरून सही करून त्याच्यामध्ये द्यावा लागतो. आणि त्याच्यासोबतच एक हँड रिटन इन्व्हिटेशन लेटर लागतं. की त्या हँड रिटन इन्व्हिटेशन लेटरमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं असतं की तुम्ही कोणाला इन्व्हाइट करताय, त्यांची नावं काय आहे, त्यांचे पासपोर्ट नंबर काय आहे, त्यांच्या ट्रॅव्हल डेट्स काय आहेत, हा सगळं मेन्शन करून केलेला एक हँड रिटन इन्व्हिटेशन लेटर फॉर्म असतो. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे असतात आणि हे सगळे डॉक्युमेंट्स जमा करून ते तुम्हाला इंडियामध्ये तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा रिलेटिव्ह ज्यांना तुम्ही बोलवताय त्यांना हे कुरिअर करायचे असतात. तर हा पार्ट झाला तुमच्या डॉक्युमेंट्सचा, म्हणजे जे होस्ट इन्व्हाइट करतायत त्यांच्या डॉक्युमेंट्सचा. आता जे ट्रॅव्हल करणार आहेत भारतामधून इथे त्यांचे काय डॉक्युमेंट्स लागतात, त्यांच्यासाठी लागतं एक जो स्वीडनचा विजा ऍप्लिकेशन फॉर्म. तो VFS ग्लोबल ही वेबसाईट आहे जी ही वेबसाईट काय करते की तुमचा जो विजा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला इथून मिळू शकतो. प्लस तो विजा ऍप्लिकेशन फॉर्म घेतल्याच्या नंतर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला तुमच्या पासपोर्टची झेरॉक्स कॉपी त्याला अटॅच करायची असते. प्लस तुमचा ऍड्रेस प्रूफ झालं आणि हे सगळं, आणि त्यासोबत लागतात फोटो सुद्धा. तर फोटोची पण एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते. तर तुम्ही जर VFSच्या साईटवर गेलात, VFS ही साईट बेसिकली तुम्हाला विजाची अपॉइंटमेंट घेण्यासाठी किंवा विजासाठी लागणारे काय काय डॉक्युमेंट्स आहेत या साईटवर तुम्हाला सगळी माहिती दिलेली असते. विजाची फीस किती असते सगळी माहिती या साईटवर दिलेली असते ह्याच्यामध्ये. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तर त्या फॉर्ममध्ये विजाचे तुमच्यासाठी स्पेसिफिक फोटो लागतात. ते असतात 2x2 इंच साईजचे मॅट फिनिश असलेले फोटो ज्याच्यामध्ये 80% फेस कव्हर्ड. तर हे तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तुम्ही VFS ग्लोबल या साईटवर जाऊ शकता. त्या साईटवर तुम्हाला फोटोचे स्पेसिफिकेशन डिटेलमध्ये दिलेले आहेत सगळे तिथे. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या पासपोर्टची झेरॉक्स, ऍड्रेस प्रूफची झेरॉक्स आणि अजून थोडेसे तुमचे सपोर्टिंग डॉक्युमेंट असतील तर ते पण चांगले आहेत. जसं की तुमचे पण 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट हे असणं कधीही पण चांगलं आहे. तर हे सगळे जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स भरून झालेले असतील तसं तुमचा एक सेट रेडी झालेला आहे आणि तुमचा होस्ट जो तुम्हाला इन्व्हाइट करतो त्याचे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे आलेले आहेत.
हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला VFS ग्लोबलच्या साईटवर जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे. कारण व्हिसाच्या इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तुम्हाला एक अपॉइंटमेंट घ्यावी लागते तिथे. तर तुम्ही त्या साईटवर तुम्ही लॉग इन करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि अपॉइंटमेंट घेतल्याच्या नंतर तुम्हाला तिथे व्हिसाची फीस पण पे करायची असेल. तर ही फीस साधारणतः इंडियन करन्सीमध्ये 7 ते 8 हजार रुपयापर्यंत असू शकते. ही मी आत्ताची सांगतोय, थोडीफार पुढे मागे चेंज होऊ शकेल, ती तुम्ही साईटवर बघू शकता किती होती. पण अप्रॉक्सिमेटली 8 ते 8 हजारापर्यंत ती फीस असू शकते. ह्याच्यासोबतच तुम्हाला थोडेसे ऍडिशनल चार्जेस अजून पण लागतात. ते कोणते असू शकतात? कारण काय होतं की जेव्हा तुम्ही व्हिसा ऑफिसला जाता, तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करता, तेव्हा तुम्हाला तुमचा ओरिजिनल पासपोर्ट पण सबमिट करायचा असतो. कारण त्या पासपोर्टवर तुमचा व्हिसा स्टॅम्प झालेला असतो. आता तो स्टॅम्प झालेला व्हिसा तुम्हाला परत कसा मिळणार? तर ते तुम्हाला कुरिअर करतील व्हिसा परत. मग त्याच्यासाठी लागणारे कुरिअर चार्जेस एक साधारणतः 500 रुपये असतात. ते कुरिअर चार्जेस झालं. प्लस तुम्ही काही ऍडिशनल सर्व्हिसेस पण घेऊ शकता, जसं की SMS सर्व्हिस असते ती, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पासपोर्टचं किंवा व्हिसाचं काय स्टेटस आहे सध्या हे तुम्हाला SMS थ्रू पण कळू शकतं. तर ती ऍडिशनल फीचर्स झाले. हे तुम्हाला असे जे ऍडिशनल फीचर्स अजून काय काय हवे असतील तर ते पण तुम्ही त्या साईटवर चेक करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही ऍडिशनल सर्व्हिसेस तुम्ही बाय करू शकता बेसिकली. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपॉइंटमेंट बुक करणं. आणि जेवढे लोक जाणार आहेत, समजा आता एकापेक्षा जास्ती जर मेंबर ट्रॅव्हल करणार असतील तर प्रत्येक मेंबरसाठी वेगळी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. असं नसतं की एकाच अपॉइंटमेंटमध्ये एकापेक्षा जास्ती लोक जाऊ शकतील असं नाही होत. तर प्रत्येक मेंबरसाठी वेगळी डॉक्युमेंट आणि वेगळे सेट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करावे लागतात. तर जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स तयार झाले, व्हिसाची अपॉइंटमेंट तुम्ही बुक केलेली आहे, त्या दिवशी तुम्ही तिथे जा. गेल्याच्या नंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जसे मी आता सांगितले ते सगळे तुम्हाला कॅरी करावे लागतील. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक तो चेकलिस्टचा फॉर्म असतो, तो चेकलिस्टचा फॉर्म पण तिथे भरायचा असतो. त्यात वर मेन्शन केलं असेल की तुम्ही काय काय डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहेत तुमच्या फाईलमध्ये. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे जाऊन व्हिसा जो ऑफिसर असतो तिथे जाऊन त्यांना तुम्ही भेटावं लागेल तुम्हाला. मग ते तो डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय करेल, तुमची व्हिसा भरलेली फीस, व्हिसाची फीस भरल्याची रिसिप्ट तो चेक करेल. त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक्स घेतले जातील, थंब प्रिंट्स घेतले जातील तिथे सगळं आणि रिसिप्ट दिली जाईल. तर हे सगळे झाल्याच्या नंतर तुम्ही रिसिप्ट घेतलेली आहे, हे सगळं झाल्यावर तुमचं काम तिथं संपलं. म्हणजे तुमची व्हिसा अपॉइंटमेंट झाली, तुम्ही डॉक्युमेंट सबमिट झाले, मग तो व्हिसा प्रोसेसिंगला जाईल बेसिकली. त्यानंतर साधारणतः एक सांगितलं जातं की 2 ते 3 आठवड्यापर्यंत तुम्हाला व्हिसा मिळेल, पण जनरली हा एक 10 ते 12 दिवसामध्ये, 10 ते 15 दिवस जास्तीत जास्त हा व्हिसा तुम्हाला येऊन जातो. मग तो आणि याच्यामध्ये मी एक सांगायची गोष्ट विसरलो, जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे मी जो ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलेला आहे तो पण एक लागेल आणि तुमचं ट्रॅव्हल तिकीट हे पण एक डॉक्युमेंट त्याच्यामध्ये असतील तुमचे. तर असे सगळे डॉक्युमेंट इथे सबमिट तुम्हाला करावे लागतील. हे झाल्याच्या नंतर तुमचं काम संपलं. हे सगळं झाल्याच्या नंतर मग व्हिसा तुम्हाला बाय पोस्ट तुमच्या घरी येऊन जाईल सगळं. मग ह्यानंतर तुमचं जे ऍक्च्युअल लागणारी जी पॅकिंगसाठी असेल, तुम्हाला घेऊन जायची जी तयारी करायची तेवढंच. बाकी तर ही ट्रॅव्हलसाठी लागणारी ही एवढीच माहिती आहे. तुम्हाला इतकंच करायचं, बाकी काहीच नाही. आणि ही खूप सरळ सोपी माहिती आहे. ती वेबसाईट पण खूप सोपी वेबसाईट आहे, त्यामुळं काही कन्फ्युज होत नाही. अगदी सरळ स्टेप बाय स्टेप सगळं मेन्शन केलेलं असतं. त्यात सगळे डिटेल्स, सगळे डॉक्युमेंटेशन फॉर्म्स पण दिलेले असतात. ते तुम्ही पाहिजे एकदा रिव्ह्यू करू शकता, डाउनलोड करून एकदा वाचू शकता. त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला अगदी आरामात समजेल अगदी, आणि तुम्ही घर बसल्या सगळा फॉर्म भरू शकता. आणि आता मी सगळं सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवतो की ती वेबसाईट कशी आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म्स कोणते कोणते आहेत आणि बाकीची सांगितलेली सगळी माहिती तुम्हाला कुठं मिळेल ते. तर चला आपण बघूया थोडक्यात ही साईट कशी आहे ते. आता ही जेव्हा तुम्ही VFS ग्लोबल साईटवर जाल, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील इथे, जसं की इथे अप्लाय फॉर अ व्हिसा, बुक अन अपॉइंटमेंट, फाइंड अ सेंटर, प्रीमियम सर्व्हिसेस. तर फाइंड अ सेंटर इथे तुम्ही बघू शकता की फाइंड नाव. जेव्हा तुम्ही इथे जाल, इथे तुम्हाला भारतातली सगळी वेगवेगळी शहरं दिसतील जिथे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. इथे त्यांचे दिवस दिलेले आहेत आणि त्यांचे ओपनिंग आवर्स पण दिलेले आहेत. तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या शहरातलं तुम्ही तुमचं अपॉइंटमेंट किंवा तुमच्या शहराचं किंवा जवळपासच्या शहराचं तुमच्या अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता. आता जर मी परत आलो इथे अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पण आहे इथे बुक नाव. इथे जर तुम्ही गेलात तर इथून तुम्ही जेव्हा बुक नाव कराल तुम्हाला इथे हा फॉर्म ओपन होतो. तुम्हाला लॉग इन क्रिएट करायला लागेल आणि लॉग इन क्रिएट करून मग तुम्ही आज जाऊन तुम्हाला पाहिजे तो दिवस आणि तुमची
तिथे अवेलेबल असलेली वेळ तुम्हाला बघायला लागेल की कुठल्या वेळेला अपॉइंटमेंट अवेलेबल आहे, त्याप्रमाणे तुम्ही जाऊन तिथे अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि इथे आहे अप्लाय फॉर अ विजा. आता विजा अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिले इथे स्टार्ट, इथे जर तुम्ही बघताल इथे स्टेप बाय स्टेप गाईड, इथे क्लिअर तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला काय काय करायचं आहे. तुम्हाला तुमचा विजाचा टाईप आयडेंटिफाय करायचा आहे, तुमचं ॲप्लिकेशन सुरुवात करायची आहे, बुक अन अपॉइंटमेंट आहे, पे युअर फीस भरा, आणि मग विजा फॉर ॲप्लिकेशन सेंटर, आणि शेवटी ट्रॅक युअर ॲप्लिकेशन. तर खूप सोपी सरळ प्रोसेस आहे. इथे आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आयडेंटिफाय विजा टाईप. आता इथे आल्याच्या नंतर तुम्ही वेगवेगळे विजा टाईप इथे बघू शकता. इथे आहे बघा, टुरिस्ट विजा आहे आणि व्हिजिटिंग रिलेटिव्स आणि फ्रेंड्स. तर हा विजा टाईप तुम्ही जनरली घेऊ शकता, कारण जर तुम्हाला कोणी इथून इन्व्हाइट करणार असेल तर तुम्ही हा विजा टाईप घेऊ शकता इथे. सोबतच जेव्हा तुम्ही बिगिन युअर ॲप्लिकेशन म्हणता, इथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो, तर तिथून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पण डाउनलोड करता येतो सगळं. आता जेव्हा इथे व्हिजिटिंग रिलेटिव्स अँड फ्रेंड्स विजा हा विजा टाईप जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता, इथं अजून वेगवेगळे इथे सेक्शन दिसतील तुम्हाला. तर इथे क्लिअरली मेन्शन केलं असतं हा शेंगेन विजा आहे. शेंगेन विजा म्हणजे काय की थोडक्यात शेंगेन रिजनमध्ये येणारे जे कंट्रीज आहेत, साधारणतः 27 ते 28 देश आहेत जे या शेंगेन विजामध्ये येतात. तर तुम्ही या शेंगेन विजामधला या 27 ते 28 युरोपियन देशांमध्ये या विजावर तुम्ही फिरू शकता. आणि इथे पण त्यांनी दिलेलं आहे की हा विजा हा व्हॅलिड असेल लेस दॅन 90 डेज, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 90 दिवसांपर्यंत हा तुम्हाला विजा मिळू शकतो. हा इथे पुढे सेक्शन्स पण आहेत. विजा फीस इथे तुम्हाला दिसेल विजा फीस किती. आता ही 90 दिलेली, 90 काय आहे पण विजा इन युरोज हे 90 युरो आहे. तर साधारणतः आपण एक अंदाजा याचा रेट जरी कन्वर्ट केला तर हा येईल एक 8 ते 9 हजारापर्यंत हा इंडियन रुपीजमध्ये येऊन जाईल हा. त्याच्यानंतर तिसरं सेक्शन आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. इथे बघा व्हिजिटिंग फॅमिली अँड फ्रेंड्ससाठी इथे चेकलिस्ट दिलेली आहे. तुम्ही ह्याला जर क्लिक केलं तर सगळी डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. ही आहे पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट, आणि ही चेकलिस्टचा तुम्ही प्रिंटआउट घेऊ शकता. आणि जेव्हा तुमची पूर्ण फाईल तयार होईल त्याला तुम्ही पहिलं पेज म्हणून हा चेकलिस्ट तुम्ही जोडू शकता. ह्याच्यात तुम्हाला स्पेसिफाय करता येईल की तुम्ही ह्याच्यापैकी कोणते कोणते फॉर्म जोडलेले आहेत, त्याला तुम्हाला येस नो करून तुम्हाला कळेल. म्हणजे तुमच्या पूर्ण फाईलवर पहिलं पेज हे असल्यामुळं हे समजायला पण सोपं जाईल की तुम्ही कोणते कोणते फॉर्म जोडलेले आहेत तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. आणि ते तिसरं नंतरचं सेक्शन आहे फोटो स्पेसिफिकेशन. ही पण एक लिंक आहे. तुम्ही आज जर गेलात तर इथे पण तुम्हाला क्लिअरली इथं त्यांनी मेन्शन केलं असतं की तुम्हाला फोटो कसे पाहिजेत, काय साईजमध्ये फोटो पाहिजेत, कशा प्रकारचे कोणते फोटो बरोबर आहेत, कोणत्या प्रकारचे फोटो चुकीचे आहेत, हे सगळे तुम्ही इथे फॉर्मॅट बघू शकता इथे. आणि तुम्ही सगळ्यात शेवटचा तर हा तर प्रोसेसिंग टाइम आहे जो मी तुम्हाला आता सांगितला. जनरली सांगितलं जातं एक 2 आठवड्यामध्ये 2 ते 3 आठवड्यात येऊन जाईल, पण एक लवकर येऊन जातो विजा. पण सगळ्यात शेवटचा सेक्शन जर तुम्ही बघितला डाउनलोड फॉर्म, तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आहेत. जसं की विजा ॲप्लिकेशन फॉर्म, इन्व्हिटेशन फॉर्म, डेटा प्रोटेक्शन फॉर्म, मॅन्डेटरी कन्सेंट, पॉवर ऑफ अटर्नी फॉर्म, हे सगळे फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत. आणि डाउनलोड करून हे सगळे फॉर्म तुम्हाला भरून ठेवायचे आहेत सगळे. एकदा तुम्ही हे फॉर्म भरले की मग तुम्ही तुमच्या विजा अपॉइंटमेंटच्या वेळेस तुम्ही हे सगळे फॉर्म घेऊन जाऊ शकता. आणि जेव्हा सिनियर सिटीजन्स ट्रॅव्हल करत असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही व्हीलचेअर सर्व्हिस पण घेऊ शकता. तर ही व्हीलचेअर सर्व्हिस घेण्याचा फायदा म्हणजे एअरपोर्ट एकतर हे खूप मोठं असतं, त्याच्यामुळे पूर्ण एअरपोर्टमध्ये त्यांना फ्लाईटपर्यंत पोहोचण्यासाठी ही सर्व्हिस त्यांना मदत करत असते, जेणेकरून की त्यांना कुठेही चालायची गरज पडत नाही. शिवाय इमिग्रेशनसाठी, सिक्युरिटी चेकसाठी त्यांना एक वेगळी लाईन मिळते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस त्यांच्या पण फार लवकर होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टींची काळजी किंवा चिंता करायची गरज नाही की सिक्युरिटी चेक कसं होणार, इमिग्रेशन कसं होणार, मी गेट कसं शोधणार, फ्लाईटपर्यंत कसं पोहोचणार, त्या सगळ्याची चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे ही सिनियर सिटीजनसाठी खूप सगळ्यात चांगली सोय आहे जी शक्यतो सर्वांनी घेतलीच पाहिजे. आणि अजून एक म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता, व्हिसा इंटरव्ह्यूसाठी जाता, एक थोडीशी भीती असते की आपल्याला काय विचारलं जाईल, तिथे प्रश्न येतील का, आपल्याला अवघड काही विचारतील का ते. तर घाबरायची काही गरज नाहीये, कारण तिथे विचारणारे प्रश्न हे खूप सोपे आणि बेसिक प्रश्न विचारले जातात. जसे की तुमचं नाव काय, तुम्ही कुठे चाललात, कुणाकडे चाललात,
किती दिवसांसाठी चाललात, अगदी असे साधे सोपे प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे अगदी असा काही मोठा डिटेल इंटरव्ह्यू नसतो वगैरे काहीही नसतो. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही अगदी. तर हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि हे सगळे VFS ग्लोबलची जी लिंक आहे आणि बाकीची मी आता ते सगळं सांगितलं त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही देऊतच त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही ते रेफर करा आणि तुमचं अपॉइंटमेंट्स तुम्ही पुढचे कंटिन्यू करू शकता त्याच्यावर. सो हीच होती सगळी माहिती की तुम्हाला जर कोणाला व्हिसासाठी अप्लाय करायचं असेल तर नेमकी काय प्रोसिजर आहे ते, आणि आम्ही आमच्या परीने पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आम्ही ते देखील नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर देखील नक्की करा, जेणेकरून त्यांच्यापैकी कोणाला जर याची गरज असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. सो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.